नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित पहिलं प्रकरण परिमेय व अपरिमेय संख्या यातील आपण परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणजे नेमकं काय ते आपण पाहणार आहोत. तर परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने जर आपण भागलं तर आपल्याला दशांश रूप मिळतं. मग घेऊया पहिले उदाहरण. 7/4. आता अंशाला छेदाने भागायचं आहे म्हणजे 7ला आपल्याला या ठिकाणी 4ने भागायचं आहे. 7ला आपण 4ने भागलं, 4 1 4, 7मधनं 4 गेले, 3 उरले, 0 घेतला, इथं आपण दशांश चिन्ह दिलं. 4 7 28, 10तनं 8 गेले, 2 हातचा 1, 2 आणि 3, 3 आता 3 गेले 0, इथं आपण 0 घेतला, 4 पंचे 20 म्हणजे 7/4 याचं दशांश रूप आलेलं आहे 1.75. म्हणजे या ठिकाणी बाकी 0 आलेले आहे. भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आहे. जर भागाकाराची क्रिया पूर्ण होत असेल तर त्या परिमेय संख्येच्या दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात. म्हणजे हे जे दशांश रूप आहे ते खंडित दशांश रूप आहे. खंडित दशांश रूप म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, बाकी 0 उरलेली आहे, म्हणून हे जे दशांश रूप आहे म्हणजे 1.75 हे खंडित दशांश रूप आहे. आता दुसरं उदाहरण आपण घेऊया. 5/6. इथं आपल्याला 5ला 6ने भागायचं आहे. भाग जात नाही म्हणून इथं आपण 0, इथं आपण 0 घेतला, 6 8 48, 10तनं 8 गेले, 2 हातचा 1, 4 आणि 1 5, 5 आता 5 गेले 0, इथं 0 घेतला आपण, 6 3 18, 10तनं 8 गेले, 2 हातचा 1 0, पुन्हा 0 घेतला आपण, तर 6 3 18, 3चाच पुन्हा भाग जातोय, पुन्हा 10तनं 8 गेले, 2 हातचा 1 0, पुन्हा इथं आपण 0 घेतला तर पुन्हा 3चा भाग जाणार आहे. म्हणजे 5/6 याचा दशांश रूप आलेला आहे 0.833 याप्रमाणे. म्हणजे 3 हा अंक या ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय म्हणजे हा आवर्ती आहे. म्हणजे याचं आपल्याला उत्तर लिहिताना 5/6 बरोबर 0.83 आणि 3वरती इथं रेघ द्यायची आहे म्हणजे 3 हा आवर्ती आहे. तर अशा दशांश रूपाला आवर्ती दशांश रूप म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ह्या अंकाची पुनरावृत्ती होते, पुन्हा पुन्हा तो अंक येतोय, तर याला अखंड आवर्ती दशांश रूप, अखंड आवर्ती दशांश रूप म्हणतात. म्हणजे इथं अंकाची पुनरावृत्ती होते. आपण तिसरं उदाहरण घेऊया. 7/6. 7ला आपल्याला 6ने भागायचं आहे. 6 1 6, 7मधनं 6 गेले, 1 0 घेतला, दशांश चिन्ह दिलं, पुन्हा आपण 10ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 6 1 6, 10तनं 6 गेले, 4 हातचा 1 0, इथं आपण 0 घेतला, 6 6 36, 10तनं 6 गेले, 4 हातचा 1, 3 आणि 1 4, 4तनं 4 गेले 0, पुन्हा इथं आपण 0 घेतला, तर 6 6 36 म्हणजे या ठिकाणी 6ची पुनरावृत्ती होते. 10तनं 6 गेले, 4 हातचा 1 म्हणजे पुन्हा इथं 4 आला, पुन्हा 0 घेतला तर पुन्हा 6 येणार आहे. म्हणजे 7/6 याचा दशांश रूप आपल्याला मिळालेला आहे 1.16 आणि इथं 6ची पुनरावृत्ती होते. म्हणजे अशा पद्धतीने
अंकाची या ठिकाणी पुनरावृत्ती होते, म्हणून ही दोन्ही उदाहरणं जी आहेत ती अखंड आवर्ती दशांश रूपाची उदाहरणं आहेत. आपल्याला या ठिकाणी अखंड आवर्ती दशांश रूप मिळते. परंतु पहिलं उदाहरण जे आपण घेतलं, या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपते. इथं संपत नाही, पुन्हा पुन्हा तेच अंक येतात, पुन्हा तोच भागाकार येतो, म्हणजे या ठिकाणी भागाकार संपत नाही. परंतु पहिलं उदाहरण आपण जे घेतलं याच्यामध्ये भागाकाराची क्रिया पूर्ण होते, बाकी शून्य उरते, म्हणून त्याला खंडित दशांश रूप म्हणतात. आता पुढचं एक उदाहरण आपण घेऊया. चौथं उदाहरण 22/7. आता इथं आपल्याला 22ला 7ने भागायचं आहे. 7 त्रिक 21, 2 1 गेला 1, 2 गेले 0, दशांश चिन्ह दिला, 0 घेतला. आता 10ला आपल्याला 7ने भागायचं आहे. 7 1 7, 10तनं 7 गेले 3, हातचा 1 0, इथं 0 घेतला. 7 चोक 28, 10तनं 8 गेले 2, हातचा 1, 2 1 3, 3 आता 3 गेले 0, इथं आपण 0 घेतला. आता 7 दुणे 14, 10तनं 4 गेले 6, हातचा 1, 2 2 0, इथं आपण 0 घेतला. आता 7 8 56, 10तनं 6 गेले 4, हातचा 1, 5 1 6, 7तनं 6 गेले 0, पुन्हा आपण 0 घेतला. 40 झाले. 7 5 35, 10तनं 5 गेले 5, हातचा 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4, 4तनं 4 गेले 0, इथं 0 घेतला आपण. आता 50 झाले. 7 7 49, 10तनं 9 गेले 1, हातचा 1, 4 आणि 1 5, 5तनं 5 गेले 0, पुन्हा आपण 0 घेतला. तर 7 1 7, पुन्हा 10तनं 7 गेले 3, म्हणजे इथं बाकी 3 उरले, म्हणजे इथं पुन्हा 10 आले, पुन्हा 30 आले, पुन्हा 20 आले, त्याच क्रमाने पुन्हा भागाकार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 3 पूर्णांक 1 4 2 8 5 7 हा आपल्याला भागाकार मिळालेला आहे. आणि इथं पुन्हा 1 पासून पुन्हा पुनरावृत्ती होते, म्हणजे पुन्हा 1 4 2 8 याप्रमाणे भागाकार येणार आहे. म्हणजे इथं 22/7 याचा दशांश रूप आपल्याला मिळालेला आहे 3 पूर्णांक 1 4 2 8 5 7. तर या अंकगटाची पुनरावृत्ती होते. इथं फक्त एका अंकाची पुनरावृत्ती होत होती, इथं 3ची पुनरावृत्ती झाली. इथं पुन्हा 6 पुन्हा आलेला आहे. इथं मात्र 1 4 2 8 7 5 हा पूर्ण अंकगट त्याच क्रमाने पुन्हा येतो आहे, म्हणजे पुन्हा 1 4 2 8 7 5. तर अशा पद्धतीने हा भागाकार संपत नाही आणि हे आपल्याला आवर्ती दशांश रूप मिळालेलं आहे. म्हणजे हे आवर्ती दशांश रूप आहे. इथं 1 4 2 8 5 7 अशा पद्धतीने पुन्हा तोच अंकगट पुन्हा त्याच क्रमाने येणार आहे, म्हणजे हे अखंड आवर्ती दशांश रूप आहे. तर याच्यावरचा आपण सराव संच 1.3 आत्ता पाहणार आहोत. तर घेऊया सराव संच 1.3. पहिलं गणित आहे 9/37. म्हणजे इथं आपल्याला 9ला 37ने भागायचं आहे. 9ला भाग जात नाही म्हणून 0 दशांश चिन्ह दिलं, इथे 0 घेतला आपण. तर 37ने 2चा भाग जाईल. 37 गुणिले 2 बेसाती 14, हातच्याला 1, बेत्रिक 6 आणि 1 7. 2चा भाग दिला आपण, गुणाकार आलेला आहे 74, म्हणजे 34 जुने 74. 10तनं 4 गेले 6, हातच्याला 1, 7 आणि 1 8, 9तनं 8 गेले 1, 16 उरले. 16वरती आपण घेतला 0, म्हणजे 160 झाले. तर कितीचा भाग जाईल आपल्याला इथं 3 चोक 12, म्हणजे 4चा भाग जाणार आहे. इथं आपण अंदाज बांधू शकतो विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला कितीचा साधारण भाग द्यायचा आहे. 160 आलेला आहे, इथं 3 आहे. समजा इथं आपण 4 घेतलं तर 3 चोक 12 किंवा 4 त्रिक 12, म्हणजे 120पेक्षा
पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे. पण जर आपण 5 घेतलं तर 5 त्रिक 15 म्हणजे 150च्या पुढं ती संख्या जाणार आहे. आणि इथं 7ने भाग दिला तर ती अजून जास्त पुढं जाऊ शकते. म्हणजे आपण इथं आधी आपण 4ने गुणून बघूया. 4 7 28 हातच्या आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 म्हणजे 148 म्हणजे 4चा भाग जातो आहे. 148. 10तनं 8 गेले 2, हातचा 1, 4 आणि 1 5, 6तनं 5 गेले 1, 0. इथं आपण 0 घेतला. 120 आपल्याला संख्या मिळालेली आहे. मग आता 37 गुणिले 3, कारण 3 त्रिक 9, 90पेक्षा जास्त येणार आहे. मग 3 7 21, हातच्या 2 आले, 3 त्रिक 9 2 11 म्हणजे 111. 3चा भाग गेला. इथं आपण 111. 10तनं 1 गेला 9, हातचा 1, 1 आणि 1 2, 2 2 गेले 0, 1तनं 1 गेला 0, इथं 9 उरलेले म्हणजे पुन्हा आपल्याला ही संख्या मिळाली आहे. म्हणजे पुन्हा 90, पुन्हा आपण भाग दिला तर 2 4 3 हा अंकगट आपल्याला पुन्हा मिळणार आहे. म्हणजे 9/37 याचं दशांश रूप आहे 0.243 आणि आवर्ती अंकगट आहे. म्हणजे याच क्रमाने पुन्हा 2 4 3 2 4 3 या क्रमाने आपल्याला हा अंकगट पुन्हा पुन्हा मिळणार आहे. म्हणजे हे अखंड आवर्ती दशांश रूप आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. 18ला आपल्याला 42ने भागायचं आहे. 18ला भाग जात नाही म्हणून 0. 180. 18वरती आपण 0 घेतला 180 झाले. तर 42ने 4 चोक 16 म्हणजे 42 गुणिले 4 आणि ते 180 आहे. 4 चोक 16 आपण 160पेक्षा पुढं जाणार आहे. म्हणजे 160च्या पुढची संख्या येणार आहे. तर 4 दुणे 8 आणि 4 चोक 16 168 म्हणजे 4चा भाग देऊया आपण. 168. 10तनं 8 गेले 2, हातचा 1, 6 आणि 1 7, 8तनं 7 गेले 1, 1तनं 1 गेला 0, 0 घेतला आपण 120 झाले. तर 120 जर आपण 3 घेतले तर 4 त्रिक 12, 120पेक्षा पुढची संख्या येणार आहे. म्हणजे आपण 2चा भाग देऊया. 42 दुणे 84 किंवा इथं 2 दुणे 4, 2 चौक 8 असाही गुणाकार तुम्ही करू शकता. 10तनं 4 गेले 6, चा 1, 8 आणि 1 9, 12तनं 9 गेले 3, हातचा 1, 1तनं 1 गेला 0 म्हणजे 0 घेतला आपण इथं तर 360 ही संख्या मिळते. आता 360ला आपल्याला भाग द्यायचा आहे 42ने. तर 42ला आपल्याला 8ने गुणलं तर 8 चोक 32 म्हणजे 320च्या पुढं ती संख्या आपल्याला मिळणार आहे. मग 8 दुणे 16, चला 1, 8 चोक 32 आणि 1 33 म्हणजे 336. 360पेक्षा लहान आहे म्हणजे आपण 8ने भाग देऊ शकतो आहे. 336. 10तनं 6 गेले 4, हातचा 1, 3 आणि 1 4, 6मधनं 4 गेले 2, इथं 0, बाकी 24 उरलेली आहे. 24वर आपण घेतला 0 झाले 240. आता 240ला आपल्याला भाग द्यायचा आहे 42. 5 आपण घेतले तर 5 चोक 20 म्हणजे 200च्या पुढे जाणार आहे. 2 पंचे 10, चाला 1, 5 चोक 20 आणि 1 21, 210. कितीचा भाग दिला आपण 5चा. 0चे 0, 4मधनं 1 गेले 3, 2मधनं 2 गेले 0, इथं पुन्हा आपण 0 घेतला. तर 300 म्हणजे 42ला आपल्याला कितीने गुणावं लागेल 7ने. 7 चोक 28, 7 चोक 28 म्हणजे 280च्या पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे. मग 7 दुणे 14, हातचा 1, 7 चोक 28 आणि 1
29, 294. आपण भाग दिलेला आहे 7चा. 10तनं 4 गेले 6, चा 1, 9 1 10, 10तनं 10 गेले 0, हातचा 1, 2 1 3, 3 3 गेले 0. इथं आपण 0 घेतला तर 42 1 42चा भाग जाईल. 10तनं 2 गेले 8, हातचा 1, 4 आणि 1 5, 7नं 5 गेले 1, म्हणजे पुन्हा आपल्याला 18 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजे इथून पुन्हा हा भागाकार पुढं चालू होणार आहे याच क्रमाने. म्हणजे इथं आपल्याला पुन्हा जर आपण हा भागाकार केला तर पुन्हा 4 2 8 5 7 1 याच क्रमाने अंकगट मिळणार आहे. म्हणजे इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 18/42 बरोबर 0.428571 हे आवर्ती दशांश आहे. म्हणजे याच क्रमाने पुन्हा हा अंकगट आपल्याला इथं मिळणार आहे. म्हणजे ही आवर्ती दशांश रूप आहे. पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण 9/14. इथं आपल्याला 9ला 14ने भाग द्यायचा आहे. मग 9ला भाग जात नाही म्हणून 0.9 इथं आपण 0 घेतला, 90 झाले. 14 सक 84. 10तनं 4 गेले 6, चा 1, 8 आणि 1 9, 9 गेले 0. इथं आपण 0 घेतला. आता 60ला आपल्याला 14ने भागायचं आहे. 14 चौक 56. 10तनं 6 गेले 4, हातचा 1, 5 आणि 1 6, 7नं 6 गेले 0. पुन्हा आपण 0 घेतल्या, 40 ही संख्या मिळालेली आहे. आता आपल्याला 14ने 40ला भागायचं आहे. तर 14 त्रिक 42 होतात. म्हणजे 14 दुणे 28 आपल्याला भाग द्यावा लागेल. 14 दुणे 28. 10तनं 8 गेले 2, हातचा 1, 2 आणि 1 3, 4मधनं 3 गेले 1. 12वरती घेतला आपण 0, 120. म्हणजे आता 120ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 14 8 112. 10तनं 2 गेले 8, हातचा 1, 1 आणि 1 2, 2तनं 2 गेले 0, 1तनं 1 गेला 0. इथं 0 घेतला आपण. म्हणजे 80 ही संख्या मिळालेली आहे. 14 पंचे 70. 0, 8मधनं 7 गेले 1. 10, 10वरती आपण इथं पुन्हा 0 घेतला, 100 झाले. तर 14ने आपल्याला 100ला भाग द्यायचा आहे. 14 7 98. 10तनं 8 गेले 2, हातचा 1, 9 1 10, 10तनं 10 गेले 0, हातचा 1, 1तनं 1 गेला 0. इथं आपण 0 घेतला. तर 14 1 14. 10तनं 4 गेले 6, हातचा 1, 2तनं 2 गेले 0. इथं 60 आले. म्हणजे पुन्हा या ठिकाणी इथून पुढा भागाकार चालू होतो आहे. हा 60 या ठिकाणी इथं आपल्याला एकदा येऊन गेलेला आहे. म्हणजे पुन्हा आपण 14 चौक 56 म्हणजे 4पासून इथं अंकगट पुन्हा पुन्हा मिळतो आहे. जर आपण हा भागाकार केला तर इथं समजा इथं आपण 60 घेतले, पुन्हा आपल्याला 14ने भाग द्यायचा आहे. तर 14 चौक 56. पुन्हा 10तनं 6 गेले 4, हातचा 1, 5 आणि 1 6 0. इथे 0 घेतला आपण. पुन्हा 40 आपल्याला मिळत आहेत. तर 14 दुणे 28. 10तनं 8 गेले 2, हातचा 1,
2 आणि 1 3, 4 3 गेले 1, इथं 12. म्हणजे या क्रमाने आपल्याला पुन्हा भागाकार करावा लागणार आहे. म्हणजे इथं 4 2 8 5 7 1 अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा तो अंकगट मिळतो आहे. म्हणजे इथं 9/14चं दशांश रूप आपल्याला मिळालेलं आहे. 0.6 4 2 8 5 7 1. परंतु आवर्ती आहे 4 पासून, म्हणजे 4 2 8 7 5 1 याप्रमाणे आपल्याला ही आवर्ती संख्या मिळते. म्हणजे पुन्हा पुन्हा हा अंकगट मिळतो आहे. हे आवर्ती दशांश रूप आहे. पुढचं उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण. -103/5. आता आपल्याला इथं 103ला 5ने भाग द्यायचा आहे. 5 दुणे 10. एकातनं 1 गेला 0. इथं वरनं आपण 3 घेतले तर 3ला भाग जात नाही म्हणून 0.0. 3वरती आपण 0 घेतला तर 5 5 25, 5 30, बाकी 0. म्हणजे हे खंडित दशांश रूप आहे. म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. -103/5 बरोबर याचं उत्तर मिळालेलं आहे. इथं ऋण आहे म्हणून इथं ऋणचिन्ह द्या. ऋण किंवा वजा 20.6. म्हणजे हे जे दशांश रूप आहे हे खंडित दशांश रूप आहे, कारण इथं भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. आवर्ती असेल तरच आपण त्याच संख्येच्या डोक्यावरती आपण रेघ देतो. पुढचं उदाहरण घेऊया. -11/13. तर इथं आपल्याला 11ला 13ने भागायचं आहे. अकराला भाग जात नाही म्हणून 0. दशांश चिन्ह दिलं. इथं आपण 0 घेतला. 110 झाले. 13 8 104. 10तनं 4 गेले 6, 1 एकातनं 1 गेला 0 0. इथं 0. म्हणजे 60ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 13 चौक 52. 10तनं 2 गेले 8, 1 5 आणि 1 6, 7तनं 6 गेले 0. आपण इथं 0 घेतला 80 झाले. 13ने आपल्याला 80ला भाग द्यायचा आहे. 13 78. 10तनं 8 गेले 2, 1 7 1 8, 8तनं 8 गेले 0. इथं 0 घेतले आपण. 13 1 13. 10तनं 3 गेले 7, 2तनं 2 गेले 0. 0 घेतला 70 झाले. 13 5 65. 10तनं 5 गेले 5, 1 6 1 6, 7 गेले 0. इथं आपण 0 घेतला तर 13 चौक 52 होतात. म्हणजे 13 त्रिक 39चा आपल्याला भाग द्यावा लागेल. 13 त्रिक 39. 10तनं 9 गेले 1, 1 3 आणि 1 4, 5तनं 4 गेले 1. म्हणजे इथं बाकी 11 उरले. तर आपल्याला इथं म्हणजे पुन्हा त्याच क्रमाने पुन्हा भागाकार होणार आहे. म्हणजे -11/13 याचं दशांश रूप आपल्याला मिळालेलं आहे. 0.846 1 5 3 84 61 53. आणि इथं 8 पासून पुनरावृत्ती होते. म्हणजे पुन्हा तोच अंक आपल्याला, ती संख्या आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे हा पूर्ण अंकगट पुन्हा या ठिकाणी रिपीट होतो आहे. पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते. म्हणजे हे अखंड आवर्ती दशांश रूप आहे. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्येला दशांश रूप देता येतं किंवा कोणतीही परिमेय संख्या आपल्याला दशांश रूपात लिहिता येते. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला छोटीशी विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मी अपलोड केले की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.
व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.